मित्रांनो, आता विषय राहिला आपला तो महादेव मंदिराजवळ जिथं पूल बांधायचा आहे, तो आपण व्हिडिओ टाकला होता. ते पण ग्रामपंचायतीनं आश्वासन दिलेलं आहे आपल्याला पूल बांधण्याचं. पण मग ग्रामपंचायतीचं असं म्हणणं होतं की आमदार निधीतून निधी शिल्लक नव्हता, त्याच्यामुळे ते पुलाचं काम राहिलंय. तर मित्रांनो, मी आज ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो. तर ग्रामपंचायतमध्ये या सगळ्या विषयावर आमची चर्चा झाली. पण ग्रामपंचायतीचं एवढंच म्हणणं आहे, एवढं जे आश्वासने दिली ते सगळं काम पुरं करणार आहे. पण जी नदी बुजवलेली ती पण आपल्याला मोकळी करून देणार आहे. ग्राउंड बी जे अतिक्रमण झालंय ग्राउंडवरती ते सुद्धा आपल्याला मोकळं करून देणार आहे. पण कधी? अर्ज माघारी घेतल्याच्या नंतर. माझं त्यांना एकच सांगणं आहे, आता अर्ज माघारी मी घेऊ शकत नाही. तुम्हाला असं वाटत असेल अर्ज माघारी घ्यावा, तर हे सगळं जेवढे काम आश्वासन दिले तुम्ही मला मीटिंगमध्ये, ते तेवढे सगळे आधी पूर्ण करा, मग मी अर्ज माघारी घेतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला अर्जाची प्रक्रिया कुठपर्यंत आली, ITR आणि ग्रामपंचायतमध्ये झालेलं बैठकीमध्ये काय काय झालं, मी आता तुम्हाला सांगितलंय. तर मित्रांनो, हा जो अर्ज आहे जिल्हा परिषदचा, हा अर्ज माघारी घेण्यासाठी ग्रामपंचायतीने मला 15 लाखाची ऑफर दिलेली. हा अर्ज माघारी घेण्यासाठी 15 लाखाची ऑफर दिलेली. मित्रांनो, मला ग्रामपंचायतीला एकच सांगणे की तुम्ही मला असं कुठल्याही प्रकारचं मॅनेज करण्याचा प्रयत्न करू नका. ते ते पैशामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केलाय ग्रामपंचायतीनं. ते गोरगरीब जनतेचे पैसे, आणि त्यात तुम्ही म्हणताय त्यात मी सहभागी हो तुमच्या पापामध्ये, तर ते शक्य होणार नाही. आणि मला अजून एक सांगणे, वरून जे आता कायदेशीर होईल त्याला तुम्ही उत्तर द्या. मला किंवा माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या पाहुण्या रावळ्याला जर अजूनही त्रास देते तुम्ही, अजूनही माझ्यावर राजकीय दबाव टाकताय, त्याच्यामुळे मी आता शेवटचं सांगते तुम्हाला, मी याच्यानंतर FIR दाखल करणार आहे. पूर्ण ग्रामपंचायतीवर मी FIR दाखल करणार आहे. मित्रांनो, मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा ग्रामपंचायतीचा. आता रविवारचाच किस्सा आहे. 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान मी रात्री विड्यामळ्यात एकटाच असतो. तर मला ग्रामपंचायत कडून काही माणसं आली होती. तुम्हाला सांगतो, ही माणसं जी आली ग्रामपंचायतीकडून, ही माणसं बिना आवाजाची स्कूटी घेऊन, म्हणजे आपली चार्जिंगची जी स्कूटी राहते ती घेऊन गपचूप माझ्या इकडं मी जातो या शेडमध्ये. मला कशासाठी आली होती माहिती नाही. मला मॅनेज करायसाठी आली होती का मारायसाठी आली होती मला माहिती नाही. पण अशा प्रकारे माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करते ग्रामपंचायत. माझ्यावरच नाही, माझ्या घरच्यांवर, माझ्या पाहुण्या रावळ्यांवर, माझ्या बहिणींवर सुद्धा राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय. तर माझं त्यांना एवढंच सांगणं आहे, मी इतके दिवस का बरं गप्प होतो, कारण आपल्या गावचं पोलीस स्टेशनला कोणतंही रेकॉर्ड नाही. पोलीस स्टेशनला. त्याच्यामुळे मी पोलीस स्टेशनला गेलो नाही. तर मी आता पूर्ण ग्रामपंचायतीवर FIR दाखल करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला पाहुण्या रावळ्याला किंवा मला हे रात्रीचं येणं जाणं तुमचं हे सगळं बंद करा. आणि मी आता तुम्हाला सांगून थकलोय. मी आता डायरेक्ट ॲक्शन घेणार आहे. मी सगळ्या पूर्ण ग्रामपंचायतीवर FIR दाखल करणार आहे. कारण तुमच्यामुळं मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या पाहुण्या रावळ्यासुद्धा त्रास होणार. ते
पाहुण्यारावळ्याच्या बिचाराचा काही संबंध नसताना त्यांना हा त्रास होतोय. आणि ग्रामपंचायत तिकून कोण फोन करतंय? 2च व्यक्ती. मी त्यांची आता नावं नाही घेणार. गरज पडली तर मी त्यांची नावसुद्धा घेईल. त्यांना माहिती कोण आहे. हां, मी आता त्यांना सांगतो. मी आता पूर्ण ग्रामपंचायतीवर एफ-आय-आर दाखल करणार आहे. त्या 2 माणसामुळं पूर्ण ग्रामपंचायतीवर आता एफ-आय-आर दाखल करणार आहे मी. धन्यवाद. बाकी काही नाही. जसं काही पुढं आपल्या अर्जामध्ये प्रक्रिया पुढं घडेल किंवा काही घडेल तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगाल. ज्या वेळेस कधी अधिकारी गावात येतील त्यावेळेस तुम्हाला कळवणं व्हिडिओच्या माध्यमातून कळव. त्यावेळेस या, त्यावेळेस सगळ्यांनी बोला, त्यावेळेस सगळ्यांनी आपण बोला. बाकी काही नाही. धन्यवाद. ही जी आपल्या ग्रामपंचायतीशी म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध जी लढाई चालली ती मी एकटा तर कायदेशीर लढतोय, पण मला यामध्ये तुमच्या सगळ्यांची सुद्धा साथ गरजेची आहे. कारण जरी एकटा लढत असलो पण मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. कारण आता तुम्हाला सांगतो, मला काही लोक विचारतात तुझ्या माग कुणी आहे का, तुला सरपंच व्हायचं आहे का? नाही, असं काही माझं मनात नाही. माझं फक्त एक गावचा नागरिक आहे आणि ग्रामपंचायतीला कोणतरी विचारणार असावं, माझं एवढंच म्हणणं आहे. बाकी काही नाही. आणि इथून पुढचा जो सरपंच होईल, इथून पुढचं मी काय सांगतोय, इथून पुढचा जो सरपंच होईल त्याला या सगळ्या गोष्टींचा धाक राहिला पाहिजे आणि जो काही निधी येईल तो पूर्ण गावच्या विकासासाठीच वापरला गेला पाहिजे, असं माझं म्हणजे हेतू आहे. मला कुठल्याही प्रकारचं राजकारणाशी काही संबंध नाही. आपलं गावच्या बेसिक सुविधांसाठी आपल्या गावामध्ये बेसिक सुविधा नाही. लाईट नाही, पाणी नाही, नळ नाही. लाईटीचा तर विषयच नाही. लाईटी दिवसा चालू असतात तर रात्रीच्या बंद असतात. आपल्या शेजारच्या गावात जाऊन बघा, आपल्या शेजारच्या गावात काय परिस्थिती. त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फक्त 20 फुटाचा रोड आहे. त्यांच्या गावात होऊ शकतं तर आपल्या गावात का नाही होऊ शकणार? त्यांच्या गावापेक्षा तर आपलं गाव छोटंसं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या गाव ते जर करू शकतात तर आपल्याला काही नाही. बाकी काही नाही. धन्यवाद.